ओके स्टुडंट्स, तर आपण स्टार्ट करूयात आपला चॅप्टर थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. तर थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली 2 लॉ पाहणार आहोत, ज्यातला पहिला इथं दिलेला आहे स्क्रीनवरती. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एक आहे आणि दुसरा आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. करेक्ट. हे 2 लॉ आपण पाहणार आहोत. ते 2 लॉ पाहण्या अगोदर मी तिथे एक बेसिक सिच्युएशन क्रिएट केलेली आहे. बघा, इथं तुम्हाला दिसेल की आपल्याकडे एक कंटेनर आहे. बघा, हे कंटेनर आहे आपल्याकडं आणि याच्यामध्ये हे जे शेडेड रिजन तुम्हाला दिसतोय हा एक मुव्हेबल पिस्टन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये गॅस पार्टिकल्स आपण दाखवले तसे ब्लॅक डॉट्समध्ये. त्या गॅस पार्टिकल्सना आपण त्या कंटेनरला हीट करण्यासाठी बघा इथे एक असं एक बर्नर ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे बाय सम मेकॅनिझम त्याच्यामधून हीट बाहेर येणार आहे आणि तुमच्या त्या कंटेनरला तो हीटअप करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तो मुव्हेबल पिस्टन म्हणजे काय, तर तो पिस्टन ज्या कंटेनरमध्ये लागलेला आहे हे जे रिजन्स आहेत इथं, हे असे रिजन्स, इथं फ्रिक्शन नाही आहे. तो पिस्टन जो आहे तो पुढं मागं होऊ शकतो. मग पिस्टन पुढं मागं झाल्यानंतर काय होईल, ते जे गॅस मॉलिक्युल्स कंटेनरमध्ये जे व्हॉल्यूम ऑक्युपाय करत आहेत ते व्हॉल्यूम चेंज होऊ शकतं. ठीक आहे. थोडं बहुत कमी जास्त आपल्याला करता येईल. आता जेव्हा तुम्ही हीट देताय त्या कंटेनरला, त्या हीटमुळं काय होऊ शकतं, किंवा मी असा प्रश्न विचारेन की त्या हीटमुळं किंवा ती हीट कोणत्या पर्पजसाठी वापरली जाऊ शकते, है ना. तर तिथं 2 पर्पज अचीव होऊ शकतात. दोन्हीपैकी एक होऊ शकतो किंवा दोन्हीही होऊ शकतात. कोणते आहेत ते बघा, इथे दिलेलं आहे. द हीट सप्लाय टू द गॅस कॅन बी यूज्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द गॅस. तुमच्या गॅसचं टेम्परेचर वापरण्यासाठी, आता तुम्ही एखाद्या गोष्टीला गरम करताय त्याचं टेम्परेचर वाढेल, है ना. किंवा व्हॉल्यूम. थर्मल एक्सपान्शन हा चॅप्टर आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये हीट दिल्यानंतर ऑब्जेक्ट एक्सपांड होतात, त्यांचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. सो इथं व्हॉल्यूम पण इन्क्रीज होऊ शकतं. सो पहिली गोष्ट, तुम्ही दिलेली हीट आयदर टेम्परेचर बदलू शकते किंवा व्हॉल्यूम बदलू शकते. ठीक आहे. या दोघांपैकी आयदर एक गोष्ट होईल किंवा दोन्हीही होऊ शकतात. म्हणजे आपण थर्ड ऑप्शन दिलेलं आहे बघा, बोथ. करेक्ट. थोडंसं आता पुढं जाऊयात. इथे मी एक अशी डायग्राम काढलेली आहे ॲरो काढून. हे बघा, हे इथं की तुम्ही दिलेली हीट ही आयदर टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली जाऊ शकेल किंवा व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी. राईट. हे आपण आता पाहिलंच. मग आता या इन्फॉर्मेशनवरती बेस्ड आपला फर्स्ट लॉ आहे. ठीक आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो बघा, की डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आय विल एक्सप्लेन ईच अँड एव्हरी टर्म हिअर. थोडंसं फक्त पेशन्स ठेवा. डेल्टा क्यू म्हणजे हीट आहे. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी जर तुमच्या लक्षात असेल तर मागचा जो आपला चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्याच्या शेवटी आपण इंटरनल एनर्जी काय असते हे सांगितलं होतं. मी परत एकदा एक्सप्लेन करतो. इंटरनल एनर्जी म्हणजे तुम्हाला गॅस मॉलिक्युल्स ज्या आहेत त्या गॅस मॉलिक्युल्समध्ये ज्या कोणत्या प्रकारच्या एनर्जीज असतात, दॅट इन्क्लूड्स युअर कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mv² एनर्जी, राईट. रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ I⍵². व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी पण असू शकते, राईट. पोटेन्शियल एनर्जी पण असू शकते. सो ह्या सगळ्या एनर्जीजना मिळून इंटरनल एनर्जी म्हणतात. ठीक आहे. आणि लास्ट टर्म आहे W, दॅट इज वर्क डन बाय द गॅस. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स 3 गोष्टींना रिलेट करतोय: हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क डन. जर आपण आपलं वरचं स्टेटमेंट पाहिलं आहे ना, ते डायग्राममध्ये जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं त्यात काय म्हटलं होतं की हीट ही 2 गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते. बघा, हीट म्हणजे पहिली टर्म इथं आली. करेक्ट. हीट पहिली टर्म आली. पण दुसऱ्या ज्या 2 टर्म्स आपण अगोदर एक्सप्लेन केल्या होत्या, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम, त्यांचं इथं रिलेशन कुठं आहे, है ना. फर्स्ट लॉ तर एनर्जी, इंटरनल एनर्जी आणि वर्क डनचं रिलेशन द्यायला आहे हीटसोबत. आणि मी म्हणलं होतं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. हे 2 कुठून आले, काय रिलेशन आहे त्यांचं. तर परत एकदा मी तुम्हाला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये घेऊन चलतो. इथे मी लिहिलेलं पण आहे बघा, राईट साईडला तुम्हाला दिसेल. इथं इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचरमध्ये एक रिलेशन आहे. इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचरमध्ये एक रिलेशन तुम्हाला बघा इथं दिसेल. याच्यावरती फोकस करा.
इंटरनल एनर्जी इज F into nRT by 2. व्हॉट इज F? F आहे तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम. मी इथं लिहून ठेवतो बघा. हा जो F आहे हा आहे डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, डिग्री ऑफ फ्रीडम हे खूप महत्वाचं आहे. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे KTG मध्ये. इंटरनल एनर्जी कोणत्याही गॅसची डिग्री ऑफ फ्रीडमवरती डिपेंड करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचरवरती. म्हणजे तुम्ही जर टेम्परेचर इन्क्रीज केलात तर इंटरनल एनर्जी वाढेल, टेम्परेचर कमी केलात तर इंटरनल एनर्जी कमी होईल. आता विचार करा या पोर्शनमध्ये बघा, आपण काय म्हटलं होतं की हीट आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे है ना. तुम्ही हीट इन्क्रीज केल्यानंतर इंटरनल टेम्परेचर वाढतं असं आपण म्हटलं. मग टेम्परेचर वाढलं म्हणजेच इंटरनल एनर्जी वाढली. समजते? टेम्परेचरचा असा रिलेशन आहे इंटरनल एनर्जी सोबत. ठीक आहे, हे झाली पहिली गोष्ट. आता व्हॉल्यूम आणि वर्क डनचं काय रिलेशन आहे हे बघा, ते इथे मी दिलेलं आहे, बघूयात तरी है ना. वर्क एनर्जी आणि पॉवर हा एक चॅप्टर आपण मेकॅनिक्समध्ये पाहतो 11th स्टार्टिंगला, राईट. त्याच्यामध्ये वर्क कसं डिफाईन केलेलं आहे. वर्क इज जनरली, त्याचा एक बेसिक फॉर्म्युला असतो F इंटू DS. हे बघा हा वाला फॉर्म्युला असतो, करेक्ट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याचं इंटिग्रेशन आपल्याला करायचं असतं, राईट. त्या फोर्स आणि डिस्प्लेसमेंटला आपल्या या चॅप्टरमध्ये प्रेशर इंटू डेल्टा V त्याचं इंटिग्रेशन असं केलं जातं. हे बघा हे वाला. तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटला प्रेशर इंटू व्हॉल्यूम कसं करायचं, खूपच सोपं आहे बघा. तुम्हाला जर लक्षात असेल तर प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. मग फोर्सला आपण काय लिहू शकतो, प्रेशर इंटू एरिया इंटू DS लिहू शकतो मी, करेक्ट. बघा आता याच्यामध्ये प्रेशरला मी साईडला ठेवतोय आणि एरिया जो आहे ह्या डिफरन्सिएशनच्या पार्टमध्ये टाकून देतोय. A इंटू S केलं आपण त्याला. आता हे बघा, हे प्रेशरला तसंच लिहिलं आपण. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे. एरिया इंटू लेंथ इज नथिंग बट व्हॉल्यूम. हे बघा है ना, हेच रिलेशन मी इथे दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे तुमचं वर्क डन हे व्हॉल्यूमवरती डिपेंड करायला. समजते? आता थोडंसं सर्कल कंप्लीट झाल्यासारखं वाटतंय. टेम्परेचरचं रिलेशन इंटरनल एनर्जी सोबत आपण दिलं. आता व्हॉल्यूमचं रिलेशन आपण वर्क डन सोबत देऊ शकतो. कळतंय तुम्हाला? तर आतापर्यंत जे आपण पाहिलं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लिहून काय घ्यायचं आहे, तर यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम है ना. आणि मग हे लिहू शकतात की हीट एनर्जी जे मी लिहिलेलं आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला हे राईट साईडमध्ये इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचरची गरज असेल रिलेशनची, ऑलरेडी आपण मागं दिलेलं आहे, हे परत इथे लिहू शकतात. व्हॉल्यूम आणि वर्क डन ह्याच्यामधलं रिलेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे, लिहू शकतात. किंवा ॲक्च्युली हा एक स्पेशल पार्ट असेल आपला या चॅप्टरमध्ये, आपण तो करणारच आहोत सेपरेटली. नंतर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा W. त्याच्यामध्ये डेल्टा Q ही तुमची हीट असेल, डेल्टा U ही चेंज इन इंटरनल एनर्जी आहे, खाली लिहिलेलंच आहे, आणि डेल्टा W हे तुमचं वर्क डन बाय गॅस आहे. ओके. तर स्टुडंट्स तुम्हाला स्क्रीनवरती आता सिम्युलेशनचं हे विंडो दिसत असेल. ह्याच्यामध्ये काय काय दाखवलेलं आहे बघा. तर एक गॅसचं चेंबर दाखवलेलं आहे. या चेंबरचं व्हॉल्यूम आपण हे बघा हे असं इन्क्रीज आणि डिक्रीज करू शकतो है ना. तर आपण याला सध्या इथं ठेवू. एक थर्मामीटर आहे ज्याच्याने तुम्हाला टेम्परेचर दिसते. सध्या तिथं मध्ये गॅस पार्टिकल नाही आहेत म्हणून तिथं टेम्परेचर दाखवलं गेलं नाही आहे. सिमिलरली प्रेशर जे आहे ते 0 ATM दाखवलं गेलेलं आहे. खाली एक तुम्हाला बकेट दिसायला ज्यामधून तुम्ही हीट किंवा कूल असं करू शकता. तर हे बघा हे हीट आणि हे कूल असं आहे. तर आपण आता त्याचा वापर करून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा काय आहे ह्याचं एक छोटंसं बेसिक आयडिया आपण पाहणार आहोत. ओके. तर अगोदर मी गॅस जे आहे थोडंसं पंपिंग करून घेतो मध्ये बघा. हे बघा, तर तुम्ही चेक करा की तुमचं टेम्परेचर जे आहे ओके, तर तुम्ही ते चेक करा की तुमचं टेम्परेचर 300 केल्विनला फिक्स झालेलं आहे बिकॉज ऑफ रूम टेम्परेचर. आणि प्रेशर मी जितके गॅस पार्टिकल्स टाकले त्यानुसार
50.6 असं काहीतरी प्रेशर, हे थोडंसं व्हेरिएशन्स आहेत प्रेशरमध्ये. ठीक आहे, ऑल राईट. आता आपण काय करतो आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर मी काय केलं आहे, त्याचं व्हॉल्यूमचं जे नॉब आहे ना ते काढून टाकलेलं आहे. म्हणजे मी स्वतः आता व्हॉल्यूम कंट्रोल नाही करणार, मी कंट्रोल करणार आहे हीट, की मी हीट किती देतो हे मी कंट्रोल करणार आहे, किंवा मी हीट काढून घेतो का, एवढंच मी कंट्रोल करणार आहे. तर पहिला आपण प्रोसेस तर काय करणार आहोत, की जेव्हा तुम्ही हीट इनपुट करतात गॅसला, तर जेव्हा तुम्ही हीट इनपुट करतात काय व्हायला पाहिजे, तुमची हीट ही दोन कामासाठी वापरली गेली पाहिजे. टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी, व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी. दोघांपैकी आयदर एक गोष्ट होऊ शकते, आयदर टेम्परेचर किंवा व्हॉल्यूम, किंवा दोन्हीही गोष्टी सायमल्टेनियसली होऊ शकतात. डिपेंड करते की तुम्ही कुणाला कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. ठीक आहे, बघूयात मग आपण. तुम्ही नोट करत राहा, टेम्परेचर 300 केल्विन आहे सध्या. ओके, आपण हीट देताना बघा त्या टेम्परेचरचं काय होतं. बघा मी असं हीट देतोय, हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा, है ना. बघा तुमचं व्हॉल्यूम पण वाढलं आणि तुमचं टेम्परेचर पण वाढलं. सो आपण हीट देतोय आणि ती हीट दोन कामासाठी वापरली जाते. आता ह्याचं उलट पण करून बघूयात. म्हणजे हीट जर रिमूव्ह केली तर तुमचं जे गॅस आहे ते कंप्रेस व्हायला पाहिजे आणि त्याचं टेम्परेचर पण कमी व्हायला पाहिजे. करेक्ट, तर आपण ते पण करून बघू. यासाठी मी या नॉबला खाली करतो, है ना. बघा इकडं, हे बघा, अजून थोडंसं करूयात. बघा, है ना. बघा, तर सध्या तुमचं 335 केल्विन आलेलं आहे आणि आता 333 केल्विन. तर अशा पद्धतीने आपण हीट जेव्हा काढून घेतो तेव्हा व्हॉल्यूम पण कमी झालं आणि टेम्परेचर पण कमी झालं. करेक्ट, तर हे पहिल्या प्रोसेसचं एकदम रिव्हर्स प्रोसेस झाली. तर मी परत एकदा सांगेन तुम्हाला, फर्स्ट लॉ हा बेसिकली कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे गॅससाठी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जसं तर आपण वर्क पॉवर एनर्जीमध्ये कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या 9th आणि 10thमध्ये कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे एक टाईपची एनर्जी दुसऱ्या टाईपमध्ये जाते, ती कधी क्रिएट नाही करता येत, नॉर डिस्ट्रॉय करता येते. हेच आहे इथं पण. तुम्ही हीट एनर्जी देताय, ती एनर्जी वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाते. आयदर व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी, विच इज वर्क डन, अ फॉर्म ऑफ एनर्जी ओनली, और इंटरनल एनर्जी, डायरेक्ट एनर्जी कन्वर्जन आहे. सो हीट इनपुट दोन कामासाठी, वर्क और इंटरनल एनर्जी. सो इट इज बेसिकली कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ओनली, पण गॅसेससाठी. ठीक आहे, तर आपण आता परत आपल्या थेअरीकडे जाऊयात. तर स्टुडंट्स, आपण आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पाहिला. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये खूप सारे न्यूमेरिकल तुम्ही करणार आहात. ठीक आहे, पण हे न्यूमेरिकल करत असताना काही साइन कन्व्हेन्शन्स आपण समजून घेणं खूप जरुरी आहे. तुम्हाला हीट ही पॉझिटिव्ह घ्यायची आहे ज्या वेळेला हीट तुमच्या गॅसला सप्लाय केली गेलेली असेल, है ना. तुमच्या सिस्टमला तुम्ही बर्नर लावून हीट देत आहे. आपण डेरिव्हेशनमध्ये पाहिलं होतं, राईट, फर्स्ट लॉच्या इंट्रोडक्शनला. तेव्हा तुम्ही हीटला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. त्याच्या रिव्हर्स, जर हीट तुमच्या गॅसमधून रिमूव्ह केली गेली तर तुम्हाला डेल्टा क्यू हा निगेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या गॅसनी हीट जी आहे ती रिलीज केलेली आहे, दुसरी कोणीतरी ॲक्सेप्ट केलेली आहे सराउंडिंगने, त्यावेळेला हीट तुम्ही निगेटिव्ह घ्या. त्यानंतर डेल्टा यू हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे तुम्हाला जेव्हा इंटरनल एनर्जी तुमची वाढेल किंवा तुमचं टेम्परेचर वाढेल. इंटरनल एनर्जी वाढणं म्हणजे टेम्परेचर वाढणं, दोघं सेमच. त्याच्या रिव्हर्स डेल्टा यू निगेटिव्ह जेव्हा तुमची इंटरनल एनर्जी ही कमी होईल किंवा टेम्परेचर कमी होईल. हे तर सोपं आहे. सगळ्यात मेन जी इथं गोष्ट आहे ज्यामध्ये मेजॉरिटी स्टुडंट्स चूक करतात ते आहे वर्क डन. तर बघा, वर्क डन कधी पॉझिटिव्ह घ्यायचं, ज्या वेळेला तुमचा गॅस हा एक्सपांड होतो. हे बघा इथे दिलेलं आहे मी, व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज होतं, जेव्हा तुमचा गॅस म्हणजे एक्सपांड होतो. हे तर ठीक आहे, है ना. व्हॉल्यूम एक्सपांड म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह. पण भरपूर वेळेला ज्या गोष्टीमध्ये मुलांना कन्फ्युजन होतं ती आहे वर्क इज डन बाय द गॅस. ह्याच्यामध्ये आता वर्क इज डन बाय द गॅसचा ह्याचा अर्थ काय आहे बघा, मी इथं समजावून सांगतो तुम्हाला. सपोज करा की आपल्याकडं हे असं गॅसचं हे चेंबर आहे आणि इथे हे असं पिस्टन होतं. ओके, हे असं पिस्टन लावलेलं आहे, आपण जसं मागं दाखवलं होतं. आणि हे जे गॅस आहे ही गॅस एक्सपांड होते. गॅस एक्सपांड होते म्हणजे काय होईल, पिस्टनवरती गॅस राईट साईडला फोर्स लावेल, त्यामुळं पिस्टन तुमचा बाहेर जातोय, गॅस एक्सपांड होते, राईट. म्हणजे तुम्ही वर्क
करताय. द वर्क इज डन बाय द गॅस ऑन द सराउंडिंग. त्या बाय द गॅसमुळे याला पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतात. मग ह्याच्याच उलट आपण काय सांगू शकतो की निगेटिव्ह वर्क कधी घ्यायचं, जेव्हा तुमचं व्हॉल्यूम हे कमी होईल त्यावेळेला असं म्हटलं जाईल की वर्क इज डन ऑन द गॅस. बाय द गॅस नाही, आता ऑन द गॅस. म्हणजे जे सराउंडिंग आहे ना, सराउंडिंग आता असं हे बघा, हे मध्ये असं पुश करेल ज्यामुळे तुमचं जे पिस्टन आहे ते या बाजूला येईल. सो तुमच्या गॅसवरती वर्क केलं जाईल बाय द सराउंडिंग. तर हे स्टेटमेंट्स समजून घेणं तुम्ही खूप जरुरी आहे. ठीक आहे. याच्यावरची न्यूमेरिकल बघूयात आपण इझीवाले लगेच.